प्रीमिक्सपासून इन्स्टंट ढोकळा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे. झटपट तयार होणारा, अतिशय रुचकर लागतो. त्यासाठी मी चितळेंचं प्रीमिक्स वापरलेलं आहे. एक कटोरी मी प्रीमिक्स घेतलं, कोथिंबीर घेतला आहे बारीक चिरून, तेल घेतलं आहे, मोहरी आणि जिरं घेतलं आहे, हिंग आणि कढीपत्त्याची काही पानं आणि हळद घेतली आहे. पाणी लागणार आपल्याला 1 कटोरी आणि मी आज तुम्हाला कुकरमध्ये कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी मी कुकरच्या भांड्याला ऑलरेडी तेलाने ग्रीस केलं आणि त्याच्यावर थोडं ढोकळ्याचं जे पीठ होतं ते स्प्रिंकल केलं, जेणेकरून निघताना आपल्याला तो खाली चिकटत नाही आणि सोपा जातो काढायला. खूप सोप्या पद्धत आहे. प्रीमिक्स घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर पाणी टाकताना मात्र हळूहळू टाकायचं आणि लम्प्स होणार नाही, म्हणजे गाठी होणार नाही याच्याकडे आपण लक्ष देत हळूहळू ते पाणी मिक्स करत जायचं आणि त्याच्यानंतर ही कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली पाहिजे हे लक्षात ठेवायचं. खूप पाणी टाकलं तर तो आतून चिकट होतो आणि कमी पाणी टाकलं तर तो खूप कोरडा होतो. त्याच्यानंतर त्याला 5 मिनटं रेस्ट केल्यानंतर त्या 5 मिनटामध्ये आपण आपल्या कुकरला पाणी टाकून गरम करून बॉईल लेवलवर ते वॉटर आणायचं आणि हे प्रीमिक्स ग्रीस केलेल्या भांड्यात टाकून शिट्टी काढून हे ढोकळा लावायचा. 10 मिनटं लागतो साधारणतः. 10 मिनटानंतर जेव्हा वाफ कुकरची संपते त्याच्यानंतर हे गरमच बाहेर काढायचा आणि त्याला ही अशी काप पाडून घ्यायची गरम असतानाच. खूप गरम नको, पण एक 2-3 मिनटानंतर तो कुकरमधनं काढायचा. आता आपण त्याच्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया. मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता टाकून त्याला चांगलं परतवून घेऊया. मिरची आवडत असेल नक्की मिरची टाका त्याच्यामध्ये, मिरची पण खूप छान लागते. हळद टाकून त्याच्यानंतर कोथिंबीर पेरायची आणि भरपूर त्याला छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं. हे तयार झालेलं मिश्रण तुम्ही तुमच्या गरम असलेल्या ढोकळ्यावर स्प्रेड करून घ्या. पूर्ण ठिकाणी लागेल. आपण जेव्हा ते कापतो तेव्हा ते खालपर्यंत तेल छान मुरतं, त्याच्यामध्ये ही फोडणी छान मुरते. त्याच्यानंतर हा अगदी सहज आणि आरामात असा निघून येतो. भांड्याला अजिबात चिकटत नाही. अतिशय चविष्ट, रुचकर आणि सुंदर लागतो. झटपट तयार होणारा ढोकळा तुम्हाला कसा वाटला